तू कोण कलेक्टर आहेस, होम मिनिस्टर आहेस, मोदी असला तर मी काय करू, अशा शब्दात प्रवाशांशी वाद घालणाऱ्या शेगाव आगाराच्या महिला कंडक्टरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल बस थांब्यावर हा प्रकार घडला असून यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल बस थांब्यावर शेगाव आगाराची एसटी बस उभी असताना ही घटना घडली. बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी चढल्यानं महिला कंडक्टरनं जादा प्रवाशांना खाली उतरवण्यास सुरुवात केली. याच दरम्यान काही प्रवाशांशी तिचा वाद झाला आणि वादाचं रूपांतर हुज्जतीत झालं. महिला कंडक्टरनं प्रवाशांशी उग्र भाषेत बोलत तू कोण कलेक्टर आहेस, होम मिनिस्टर आहेस अशा शब्दात संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अनेक प्रवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र कंडक्टर कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. दरम्यान उपस्थित नागरिकांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कलेक्टर आहे, होम मिनिस्टर आहे, मोदी असला तर मी काय करू? मोदी असला तर मी काय करू? मग ते म्हणतात तुम्हाला माझे मॅनेज करतात ते. त्याला काय अधिकार म्हणजे मॅनेज करायला? तुम्ही होते का? तुम्ही गावाला चमचा ओढायला येतात? तुम्हाला माहिती आहे का नाही? कोण आहे ते सांगा. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि टीकेची झोड उठल्यानंतर संबंधित महिला वाहकानं आपली बाजू मांडली. तिने दावा केलाय की मी कोणाशीही विनाकारण अरेरावी केली नाही. उलट प्रवाशांनीच मला आधी शिवीगाळ केली आणि कामात अडथळा आणला. या त्रासाला कंटाळून मी स्वतः 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना मदत मागितली होती. तर केवळ मला बदनाम करण्यासाठी व्हिडिओचा ठराविक भाग व्हायरल केल्याचा आरोप तिने केलाय. त्या दिवशी प्रवाशांनी माझ्यासोबत मला शिवीगाळ केली होती. माझ्या गाडीत खूप गर्दी होती, तर मी त्यांना म्हणत होती जागा नाही आहे. तर ते म्हणत होते की का बरं नाही जागा. तर माझ्या गाडीत पहिलेच ऑलरेडी माझ्या गाडीत 75ची बुकिंग झालेली होती. तर काही प्रवासी लटकत होते, त्यांना म्हणत होते तुम्ही पडले तर माझ्यावर येईल. तर ते मला शिवीगाळ करायला लागले होते. आपण त्या प्रवाशांना शिवीगाळ केली असा आरोप होतोय, काय तुम्ही काय सांगाल? त्यांनी मला अगोदर शिवीगाळ केली की आम्ही कोण आहे तुला माहिती आहे का. तुम्ही पोलिसात तक्रार दिली का? मी 112 बोलावली होती तिथं. काय झालं? ते सरांनी मला थोडंसं मिटवलं आणि सर मला म्हणत होते की तुम्ही चालले जा, मी बघते नंतर काय. आता काय मागणी आहे तुमची? माझी एकच मागणी आहे की जसे माझ्यावर हे झालं तसं त्यांच्यावर पण व्हा.